नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उजूपुर चॅनलवर। मी आज घेऊन आलोय आपल्या चॅनलवर नवीन रेसिपी, म्हणजेच वचरीची रेसिपी। एकदम गावठी पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बनणारी, जे नॉनव्हेज लवरच्या एकदम हृदयापाशी ते वाली रेसिपी म्हणजेच वचरी। तर करायचं चालू, तर आज नवीन करूया। तर मग मित्रांनो, आजच्या रेसिपीला चालू करूया। त्याच्या आधी मी दाखवतो आजची सामग्री आपल्या रेसिपीला काय काय लागणार आहे, ठीक आहे। तर इथं आपण घेतले वजडी। वजडीला आधी आपण गरम पाण्यामध्ये चांगलं साफ करून घेतलंय मीठ टाकून, ठीक आहे। तर तुम्हाला पण साफ करून घ्यायचं वजडीला प्रॉपर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून, ठीक आहे। त्यानंतर आपण घेतलेत कांदे, टमाटे, नारियल, लसूण आणि अद्रकचा पेस्ट करायचा आपल्याला। लसूण अद्रकचा पेस्ट आणि कांदे चिरून घ्यायचे आपल्याला। कांदा आणि टमाट्याला आणि ते नारियलला प्रॉपर आपल्याला काय म्हणतात भाजून घेऊन त्याला वाटून घ्यायचे आपल्याला, ठीक आहे, पूर्ण मटेरियल। तर चला तर मग मित्रांनो, आपण ठेवलोय कुकर गॅसवर, ठीक आहे, ऑन करून। आता त्याच्यात टाकू आपण वजडी। चला तर मित्रांनो, आता टाकू आपण वजडी, ठीक आहे। प्रॉपर सगळी वजडी टाकून द्यायची आपल्याला मला, ठीक आहे। तर आधी टाकू आपण 1 चमचा अद्रक लसूणचा पेस्ट, 1 ते अर्धा चमचा, ठीक आहे। 1 चमचा मीठ, 1 चमचा हळदी पावडर। आता आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं, ठीक आहे। सगळं टाकल्यानंतर आता आपल्याला त्याला चांगलं हलवून घ्यायचं, ठीक आहे। मला पद्धतशीरपणे हलवून घ्यायचं प्रॉपर, ठीक आहे। आता आपण कुकर लावून घेतले। आता आपल्याला घ्यायचे 3 शिट्ट्या कुकरच्या, ठीक आहे। चला तर युट्यूब फॅमिली, आपण सगळं मटेरियल तयार केलेलं आहे, म्हणजेच टमाटर, कांदा, त्याच्यामध्ये आपण थोडंसं अद्रक लसूण टाकून भाजून घेतलेलं आहे। इथं नारियल सुद्धा पासून घेतलं, प्रॉपर तेलामध्ये फ्राय करून आणि भाजून घेतलेलं आहे सगळं, ठीक आहे। तर आता आपल्याला मिक्सर मध्ये टाकून त्या काय म्हणतात वाटून घ्यायचं। तर चला काढून घेऊया मिक्सर मधून। तर युट्यूब फॅमिली, आपण घेतलेलं पूर्ण मटेरियल वाटून मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। कसं दिसायला एकच नंबर ना मटेरियल, रंग कसा आला, कलर। तर चला रेसिपी कडे जाऊ आपण। तर बघा मंडळींनो आणि युट्यूब फॅमिली, कुकर आता आपण ओपन केलं, कसं दिसायला एकच नंबर ना क्वालिटी। तर आपलं जिगरी प्रॉपर शिजलेली आहे, ठीक आहे, 3 शिट्ट्यामध्ये, ठीक आहे। प्रॉपर शिजले आपली जिगरी। तर चला मग पुढच्या रेसिपी काय। आणि हा मित्रांनो, आपण जिगरी घेतली होती 500 ग्राम, म्हणजे अर्धा किलो जिगरी आहे ते, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आपण कढई ठेवूया गॅसवर आणि त्याच्यात टाकूया आपण ऑइल, ठीक आहे। ऑइल टाकायचे आपल्याला 5 ते 6 चमचे, ठीक आहे। 5 ते 6 चमचे आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं। तर मित्रांनो, आपण प्रॉपर ऑइल घेतलेला आहे 5 ते 6 चमचे, प्रॉपर त्याला तर्री येण्यासाठी, ठीक आहे। तर चला प्रोसेस कर मित्रांनो। चला आता टाकूया आपण अद्रक लसूणचा पेस्ट 1 चमचा, ठीक आहे। ते टाकून हलवून घ्यायचं आपल्या तेलात। आणि ते तेल थोडं गरम असतानाच टाकायचं। जास्ती गरम असताना टाकलं ना तर ते उडतं पूर्ण अद्रक लसूण, ठीक आहे। तर त्याला आपण हलवून घेऊया, त्याला पद्धतशीरपणे असं हलवून घ्यायचं, ठीक आहे, प्रॉपर। बघा अजिबात तेलात उरलं नाही आपलं अद्रक लसूण, नाहीतर तुम्ही बघितलं असेल की अद्रक लसूण टाकलं ना पाट पूर्ण अंगावर आणि पद्धतशीरपणे कार्यक्रम करायचा, विषय नाही। तर मित्रांनो, चला आता आपण टाकूया मिरचू, ठीक आहे। काश्मीरी लाल मिरचू 2 चमचे, काळे तिखट मिरचू 2 चमचे। ते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार पण टाकू शकता, कुणाला तिखट आवडते कुणाला कसं, म्हणून त्या हिशोबाने टाकू शकता। हळदी पावडर अर्धा चमचा। आता आपण टाकूया मीठ 2 चमचे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार पण टाकू शकतात, म्हणजे तुमच्या टेस्टनुसार, कुणाला जास्ती लागतं कुणाला कमी लागतं त्या हिशोबाने, ठीक आहे। त्याला पद्धतशीरपणे असं एक जीव बनवायचा, असं काय पद्धतशीरपणे प्रेमाने त्याला असं मिक्स करायचं आपल्याला ऑइल मध्ये। कसं दिसायला कलर आहे का नाही, क्वालिटी कसा आहे, कलर कसा आलाय कलर। तर मित्रांनो, आता दाखवू आपण वाटलेलं मटेरियल तसं मेन, ठीक आहे। चला हे टाकून त्याला चांगलं मला मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं मटेरियलला, ठीक आहे, प्रॉपर। कसं दिसायला आहे का नाही क्वालिटी, तुला हॉटेलमध्ये पण नसणार हो ओरिजिनल, म्हणून एक वेळेस ट्राय करून नक्की बघा घरी, विशेष नाही, क्वालिटी आणि क्वांटिटी। तर मित्रांनो, आता आपल्याला त्याला 2 मिनिट झाकून ठेवायचे, ठीक आहे, प्रॉपर मटेरियल म्हणजे गिरवी तयार होण्यासाठी, टेस्ट पूर्ण त्या गिरवीमध्ये उतरण्यासाठी, ठीक आहे। तर चला मित्रांनो, झालं तर आपलं 2 मिनिट प्रॉपर। कशी वाफ आली, कॅमेराच्या समोरच वाफ आली बघा माझ्या,
नाही चालली आला बघा कशाला क्वालिटी प्रॉपर गिरवी तयार झाले का नाही. चला आता त्याच्यात टाकू आपण मेन आयटम. ठीक आहे, त्याला हलवून घ्यायचं एक वेळेस. ठीक आहे, आता टाकूया आपला मेन आयटम. ठीक आहे, त्याच्यात चला मित्रांनो आता टाकूया आपण त्याच्यात वजडी. ठीक आहे, असं पद्धतशीरपणे टाकून घ्यायचं. तर चला त्याला चांगलं पद्धतशीरपणे एक करूया त्याला पूर्ण. ठीक आहे, प्रॉपर हलवून घेऊया त्याला. कसा आहे विषय साडा आहे त्याचा. ठीक आहे, प्रॉपर एकच नंबर क्वालिटी. त्याला प्रॉपर त्याला हलवून घेऊया आपण. ठीक आहे, तर चला पुढचा कार्यक्रम करू. तर मित्रांनो आता आपण त्याला ठेवूया 2 मिनिट झाकून. ठीक आहे, तर चला मित्रांनो आता टाकूया आपण गरम मसाले मध्ये. ठीक आहे, सगळे. तर मित्रांनो बघा त्याच्यात आपण घेतले सगळे मसाले. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, पुन्हा त्याच्यात आपण घेतलं आपलं मटन मसाला. ठीक आहे, असे सर्व मसाले आहेत त्याच्यात. ते आता टाकूया वरून, कारण त्याच्यानं वरून टाकलं ना आपण प्रॉपर टेस्ट येते मला. ठीक आहे, प्रॉपर ते टाकून आपल्याला हलवून घ्यायचं एक वेळेस. ठीक आहे, ठीक आहे, आता त्याला आपण हलवून घेऊ पद्धतशीरपणे. त्याला चांगल्यापणे हलवून घेऊया, मिक्स करूया प्रॉपर. आणि पुन्हा 5 मिनिटासाठी ठेवूया त्याला प्रॉपर उकळी येण्यासाठी. त्याच प्रॉपर काय म्हणतात टेस्ट उतरण्यासाठी. ठीक आहे, त्याला पद्धतशीरपणे सगळीकडून हलवून घ्यायचं आपल्याला. कसं आहे असं. तर चला 5 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवूया. ठीक आहे, प्रॉपर त्याला असं बंद करून ठेवूया 5 मिनिट. प्रॉपर त्याची चव ती होण्यासाठी आणि प्रॉपर थोडासा रस्सा पण कमी करण्यासाठी. आज तुम्हाला अजून एक पॉईंट सांगतो की तुम्हाला त्याच्यात रस्सा तर जास्ती वाटत असेल तर त्याला तुम्ही थोडंसं वेळ 5 ते 8 मिनिट ठेवा, रस्सा पण कमी होईल. ठीक आहे, तर 5 मिनिटांना भेटूया आपण. ठीक आहे, आणि आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचं. ठीक आहे, लो फ्लेमवरच चव उतरत राहते म्हणून आपल्याला लोवर ठेवायचं आणि वेट करायचं. चला तर मित्रांनो झाले आपले 5 ते 6 मिनिट. एक वेळेस त्याला तुम्हाला हलवून पण घ्यायचंय आणि वरून टाकायचं आहे कोथिंबीर. ठीक आहे, प्रॉपर अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला वरून. कसं आलाय कलर बघा तुम्ही. कलर तसा क्वालिटी भरपूर कोथिंबीर अशी टाकायची पद्धतशीरपणे. प्रॉपर कोथिंबीर टाकून असं त्याला झाकायचं आणि गॅस बंद करायचा. कसा असा त्याला गॅस बंद करून 2 मिनिट असंच झाकून ठेवायचं. ठीक आहे, तर मित्रांनो त्याला ओपन करूया. बघा कसं आलंय, फ्लेवर आलाय का नाही. एकच नंबर ना क्वालिटी. बघा तुम्ही कशी झाले, एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी. नक्की एक वेळेस बनवून बघा कशी झाले. बघा तुम्ही तर बघू शकता कसला फ्लेवर येतोय त्याचा, एकच नंबर वाला. ठीक आहे, मग कशी वाटली रेसिपी बघून तर तुम्ही आलाच असणार. शेवटपर्यंत तुम्ही बघताय म्हणलं तर ते कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काय तुम्हाला त्याच्यात म्हणजे गोष्टी आवडल्या नाही आवडल्या ते पण कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत मी बाय घेतो तुमच्यापासून. म्हणजे बाय घेतो म्हणजे मी आता निघतो. ठीक आहे, भेटू आपण आपल्या चॅनलवर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खावा प्या आणि एन्जॉय करायला. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कळलं ना, तर बाय.